शॉपला गेलो किंवा डीमार्टला गेलो ना आमचा खर्च 3,000चा आम्ही घरातनं म्हणतो 3,000चं सामान घ्यायचं, तर तिथे गेल्यानंतर 4-4.5 हजाराचं सामान आम्हाला घ्यावं लागतं किंवा बिल होतं आमचं. आणि असं का होतं? हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये. आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल, मस्त असाल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर संध्याकाळची वेळ झालेली आहे, तर आता भात बनवलेला आहे, अजून भाज्या वगैरे बनवायचे. तर मागं ना बऱ्याच ताईंच्या मला कमेंट आलेल्या होत्या की ताई तुम्ही मच्छी करशील त्यावेळेला आम्हाला सांगा. तर कडक आमची मच्छी अशी होतच नाही, तर कडक मच्छी अशी फ्राय कशी करायची ती आम्हाला दाखवा. तर म्हटलं चला आज मच्छी आणलेली आहे तर तुमच्यासोबत मी शेअर करते की मी मच्छी कशी करते आणि कडक अशी होण्यासाठी काय काय वापरते ते तुम्हाला दाखवणार आहे. तर चला तर आपण रेसिपीला करूया सुरुवात. मच्छी कोणत्याही प्रकारची असू दे तर मच्छी ना कडक झालीच पाहिजे, यासाठी मी काय काय वापरते वस्तू त्या तुम्हाला दाखवणार आहे आज. तर हा घेतलेला आहे रवा. रवा थोडा जास्तच घ्यायचा, तर मी 5 ते 6 चमचे रवा घेतलेला आहे. त्यानंतर घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवरचे 2 चमचे घ्यायचे. आता घेणार आहे लाल तिखट. तर लाल तिखट आपण 3 चमचे घ्यायचंय. 3 चमचे लाल तिखट घेतलं. त्यानंतर 1 चमचा धना पावडर घेतलेले. आता घेतलेले अर्धा चमचा हळद. आता टाकू चवीनुसार मीठ. आता हा मसाला चांगला एकत्र करून घेऊ. लाल तिखट चटणी असती ना त्याच्या अशा गाठी असतात त्या फोडायच्या सगळ्या आणि चांगला एकत्र मिक्स करून घ्यायचा, एकजीव करून घ्यायचा आहे सगळ्या मसाल्याचा. आता सगळा मसाला आहे तो काढून घेतलेला आहे. मच्छीला जो मसाला फ्राय करण्यासाठी लागतो तो तुम्हाला मी दाखवला. तर बघा इथे घेतलेला आहे. आता हा सर्व काढून पण घेतलेला आहे. आता मच्छीला लावायचा आणि त्यानंतर तव्यामध्ये सोडायचा आहे. तवा पण मी ठेवलेला आहे, तो पण गरम झालेला आहे. तर तवा ठेवलेला आहे तो आहे डोशाचा तवा. खराब झालेला होता ना तो आता मच्छी तळण्यासाठी मी ठेवलेला आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते मच्छी. तर ही बघा सुरमई आहे आणि हा मासा आहे ना तो कटला मासा आहे. तर 2 प्रकारची मच्छी घेतलेली आहे. तर कोणत्याही प्रकारची मच्छी असली आणि हा मसाला वापरला तर कडक अशी मच्छी तयार होते. त्यामुळे हा मसाला तुम्ही वापरून मच्छी फ्राय करू शकता आणि क्रिस्पी एकदम मच्छी तयार होते. तुम्हाला फ्राय झाल्यानंतर आणि दाखवते. तर खूप दिवस झाले चिकन मटन काही सुद्धा आणलं नव्हतं, तर म्हटलं चला चिकन मटन आणण्यापेक्षा ना आपण मच्छी आणू, म्हणून सकाळी मच्छी आणली आणि म्हटलं संध्याकाळी करायची म्हणून आता करत्या. मच्छी फ्राय बरोबर मी आता रस्सा पण करणार आहे, कारण रस्सा पण लागणार आहे आपल्याला. तर त्यासाठी ना मी गावरान पद्धतीने कसा रस्सा करते तो पण तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला तेल गरम झालेलं आहे, आपण सोडून घेऊ मच्छी. तर इथं तुम्ही बघू शकताय ही सुरमई आहे आणि हा कटला मासा आहे. तर 2 प्रकारची मच्छी आहे, त्यामध्ये 3रा पण मासा आहे म्हणजे हा बांगडा आहे, तो पण घेतलेला आहे. तर कोणतीही मच्छी असली तरी हा मसाला वापरायचा आपण, म्हणजे मच्छी ना मस्त अशी क्रिस्पी तयार होते. तर चला आपण मच्छी आता या मसाल्यामध्ये अशी बुडवू आणि चारी बाजूला मच्छीच्या मसाला लावून घेऊ आणि त्यानंतर मग तेलात सोडायची. तर मसाला लावलेली मच्छी आहे ती एका साईडला अशी ठेवू. तर हा बांगडा पण आहे, त्या बांगड्याला ना अशा चिरा पाडलेल्या असतात ना त्या चिरामधनी जरा मसाला घालायचा म्हणजे टेस्ट चांगली येते मच्छीला. सुरमईची ना बारके बारके पीस केलेले, कारण सुरमई खूप मोठी होती त्यामुळे छोटे असे पीस करून घेतलेले. बांगडा छोटा आहे त्यामुळे काय पीस वगैरे करायला नाही सांगितलं. कट पण मी तिथनच करून आणलेली, कारण घरामध्ये कसं कट होत नाही व्यवस्थित मच्छी. तर बघू शकता सगळा मसाला मच्छीला लावून घेतलेला आहे. तर आता मच्छी फ्राय करू आपण. इथं मच्छी फ्राय करायसाठी तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल ओतलेलं आहे, ते पण गरम झाले. इकडे मसाला लावीपर्यंत तवा पण मी ठेवलेला होता. तर चला आता पीस सोडू. जास्त पण तेल तव्यामध्ये टाकायचं नाही, कमीच टाकायचं म्हणजे मच्छी आपली चांगली फ्राय होते, कडक अशी होते. तर बघू शकता मी थोडंसं टाकलेलं आहे, ते पण साईडला गेलेलं आहे, मध्ये तेल नाही, कारण हा तवा आहे ना मध्ये आहे ते उंच आहे त्यामुळे सगळं आहे तेल ते साईडला गेलेलं आहे. सगळं पीस आहे ते सोडते. तर गॅस आहे ते आता फास्ट ठेवायचा. एक पलटी मारीपर्यंत मच्छीला गॅस आहे तो फास्ट ठेवायचा आणि नंतर मग कमी करायचा. तर राहिलेला मसाला आहे ना तो मच्छीवरती असा सोडायचा म्हणजे चिकटतो असा आणि मच्छी खूप छान अशी फ्राय होते. त्यामुळे मच्छीवरती असा मसाला सोडते. मच्छीला बघा थोडंसं मध्ये ना तेल नाही त्यामुळे थोडंसं तेल सोडते. जर मच्छीला मध्ये जर तेल नाही राहिलं ना तर असं थोडंसं सोडायचं म्हणजे ना मच्छी अशी कडक होते, कारण सगळं साईडलाच गेलेलं आहे तेल. मच्छी आपली एका साईडनं ना चांगली कडक झालेले. पलटी करू आता. मच्छीला सारखी ना हलवायची नाही, नाहीतर का नाही तिला सारखी सारखी डिवजली मच्छीला की सगळ्या चिंध्या चिंध्या होऊन जातात. त्यामुळे एका साईडनं कडक झाल्यानंतर मग दुसऱ्या साईडला अशी पलटी करायची. तर बघू शकता मस्त अशी ना कडक झालेली आहे खालनं.
ती काही करपलेली नाही. मागच्या वेळी ना एका दादांची कमेंट आलेली, मच्छी सगळी करपून टाकल्याचा आणि सांगतायचा फ्राय केल्या. तर अशी कडक झाल्याच्यावर मच्छी अशी क्रिस्पी अशी होतच नाही आणि ही काही करपलेली नाही, भाजलेली आहे चांगली, त्यामुळे अशी तुम्हाला काळी दिसत असेल. तर बघू शकता किती कडकपणा आलेला आहे, कसं कोटिंग बसलेलं आहे त्याच्यावरती सगळं आहे ना, मस्त छान असं. त्याच्यावरती आपण जो राहिलेला मसाला होता सोडलेला ना, तो पण चिकटलेला आहे. तर बघा किती छान अशी मच्छी फ्राय झालेली आहे. तर हे कोटिंग पण बघा कसं निघतंय का, अजिबात निघत नाही, असं कडक झालेलं आहे. मच्छीवरनं उलातनं फिरवते तरी पण निघत नाही आहे, तसंच त्याच्यावरती कसं कोटिंग राहतंय. आता गॅस आहे तो मीडियम ठेवायचा, जास्त पण फास्ट नाही, जास्त पण कमी नाही. 10 मिनिटं फ्राय होऊन द्यायची. आज मी मच्छीचा रस्सा करणार आहे, तर तुम्हाला दाखवते मी मच्छीचा रस्सा कसा करते गावरान पद्धतीने. तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ना खोबऱ्याची बारीक करून घेत्या. हे सुकं खोबरं आहे, तर अगोदर खोबऱ्याचा मसाला करून घेते, म्हणजे बारीक चांगलं होतं खोबरं. इथं बघू शकताय खोबरं आहे ते बारीक केलेलं आहे. तर हा गावरान लसूण आहे, त्यामुळे सगळं काही सोललेलं नाही, त्याच्यावरचे टर्पल होतं ना तेवढंच काढलेलं आहे आणि जास्त काही काढलेलं नाही, कारण यालाच ना जास्त चव असते. त्यानंतर अर्धा इंच अद्रक टाकते. तर इथं मी कोथिंबीरचे देठ टाकते, कारण कोथिंबीरच्या देठानं मच्छीचा रस्सा खूप मस्त असा भारी लागतो आणि टेस्ट पण येते, कारण कोथिंबीरच्या पानांना जेवढी चव नसते तेवढी देठांना नसते, त्यामुळे देठ टाकलेले आहेत. तर आता हे सर्व बारीक करून घेते. तर इथं बघू शकता तुम्ही आता मसाला ना मस्त छान असा तयार करून घेतलाय आपण. तर हा बघा, आता मच्छीचा रस्सा करण्यासाठी सगळे मसाले आहेत ना ते एकत्र काढते. तर इथं बघू शकता खोबरं ते आपण बारीक केलेलं होतं ना, खोबऱ्यामध्ये कोथिंबीर, लसूण, अद्रक घालून मस्त छान असा मसाला तयार केलेला आहे, तो घेतला. दाल तिखट आहे ते 2 चमचे घेतलेले आहे मी. आता अर्धा चमचा हळद घेऊ, 1 चमचा धना पावडर घेतली, मटन मसाला अर्धा चमचा घेते, त्यानंतर अर्धा चमचा चिकन मसाला घेतला. आता चवीनुसार मीठ घेते. आता सर्व हे मसाले काढलेले आहेत बघा मच्छीच्या रस्स्यासाठी. तर चला आता आपण मच्छीचा रस्सा कसा करायचा तो बघू. आपली मच्छी पण मस्त अशी फ्राय झालेली आहे बघा, 2च वेळा फक्त पलटी केलेली आहे, म्हणजे एका साईडनं एकदा आणि एका साईडनं एकदा. तर तेल बघा आपण दुसऱ्या वेळी टाकलेलं ते सुद्धा वडून घेतलेलं आहे आणि मसाला सुद्धा सगळा वडून घेतलेला आहे. अजिबात खाली मसाला पडलेला नाही, तुम्ही बघू शकता. इथं मसाला जास्त पण आपल्या तव्यामध्ये दिसत नाही, सगळा बघू शकता तुम्ही, सगळा मसाला आहे तो मच्छीला चिकटलेला आहे. आता गॅस आहे तो बंद केला आणि मच्छी आहे ना त्या दुसऱ्या शेगडीवरती ठेवते, म्हणजे आपल्याला रस्सा सुद्धा करायचा आहे ना. तर मच्छी बघा मस्त अशी फ्राय झालेली आहे, तुम्हाला दाखवते उलटण्यानं त्याच्यावरचं कोटिंग. तर बघू शकता अजिबात निघत नाही आणि क्रिस्पी एकदम झालेले आहे. तुम्ही आवाज ऐका. आता आपली मच्छी चांगली फ्राय झालेली आहे, मस्त अशी क्रिस्पी तयार करून घेतली. 25 मिनिटं लागली, मस्त ना छान अशी झालेली आहे तयार. आता रस्सा सुद्धा करायचा आहे ना गावरान पद्धतीनं, तर तुम्हाला दाखवायचं आहे. त्यासाठी मी गरम पाणी केलेलं आहे मच्छीचा रस्सा बनवण्यासाठी, कारण गरम पाणी केलं की मच्छीच्या रस्स्याला खूप छान चव लागते, त्यामुळे गरम पाणी कधीही वापरायचं, म्हणून मी गरम पाणी केलेलं आहे. तर चला आता मच्छीचा रस्सा मी कसा करते गावरान पद्धतीनं तो तुम्हाला दाखवते. आगामी एकदा अशीच मच्छी फ्राय केलेली होती, तर व्हिडिओ मध्ये दाखवलेली होती ना, तर एका दादांची कमेंट आलेली होती की ताई तुम्ही करपून टाकल्या मच्छी आणि म्हणताय की फ्राय झाल्या. तर खरंच तुम्ही अशी मच्छी फ्राय करून बघा, किती छान मस्त अशी क्रिस्पी तयार होते. तर ही करपलेली नाही मच्छी, ही फ्राय अशीच करावी लागते, करपायची नाही किंवा जास्त पण अशी कच्ची नाही ठेवायची, नाही तर टेस्ट सुद्धा मच्छीला चांगली येत नाही. त्यामुळे अशी ना क्रिस्पी करून घ्यायची मच्छीला, म्हणजे मच्छीची चव येते आणि वाढते आणि भारी अशी लागते, छान लागते, म्हणून मी फ्राय करून घेतलेली आहे अशी. तर चला आता रस्सा करायचा आपल्याला, तर रस्सा करून घेते मी आता. तर मी 3 चमचे ना बारके छोटे तेल टाकलेलं आहे, इथं बघू शकता. मच्छी, मटण, मांसाहारी कोणतीही भाजी असली, रस्सा असला ना तेल थोडंसं जास्तच लागतं. आता तेल गरम झाले, आपण जो मसाला काढलेला आहे ना तो सगळा तेलामध्ये सोडू. आता हा मसाला चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा, 1 ते 1.5 मिनिटं मसाला तेलामध्ये भाजायचा, म्हणजे आपल्या रस्स्याला चांगली चव लागते. तर मी आता चांगला मसाला ना परतून घेते या तेलामध्ये. मसाला पण तेलात टाकला, त्यानंतर असा हलवून घेतला आणि 1 ते 1.5 मिनिटं झाली की मसाल्याचा ना आपोआप वास सुटायला चालू होतो, तेव्हाच समजायचं की मसाला आपला चांगला तेलामध्ये फ्राय झालेला आहे. तर मसाला आपला खरंच छान असा फ्राय झालेला आहे, वास तर खूप मस्त असा येतोय. तर आता मी गरम पाणी केलेलं आहे ना ते ओतते
थोडीशी कोथिंबीर टाकते, वरून पण टाकायची पण ह्या मसाल्यामध्ये पण टाकायची, म्हणजे तरंग याला ना खूप छान अशी मदत होते या कोथिंबीरनं. आता मी पाणी ओतून घेते, गरम आहे ते. तर बघा काय भारी तरंग आलेले आत्ताच. अजून त्याला थोडा सुद्धा मोहर नाही किंवा खालनं गॅस सुद्धा फास्ट केलेला नाही, तरी सुद्धा तरंग एक उकळी आली की मग मच्छीचं पीस आहे ते सोडणार आहे. तर मच्छीचं पीस तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकताय हे ना तोंड आहे मच्छीचं, त्याचाच रस्सा करणार आहे, कारण रस्सा पण आपल्याला लागतो. आता रस्सा कशाचा बनवायचा म्हणून मी या मच्छीच्या तोंडाचा, म्हणजे कटला मासा होता ना त्याच्या तोंडाचाच असा रस्सा बनवत्या. तर साफ करून घेतलेले, एकदम स्वच्छ करून घेतलेले आहेत, धुवून घेतलेले. मच्छीचा रस्सा बघा 10 ते 12 मिनिटांना चांगला शिजलेला आहे. आता यामध्ये मच्छीचे पीस आहेत ना ते सोडते, कारण आपण मसाला टाकतो त्यावेळेला जर मच्छीचे पीस टाकले तर सगळे ना तुकडे होऊन जातात, त्यामुळे आता सोडायचे. तर मी आता सोडते पीस. तर हे 2 आहेत ना पीस ते सोडते आणि 5 ते 6 मिनिटं फक्त ना शिजवून घेणार आहे रश्श्याला, आणि मी बंद करायचा रस्सा. सगळा स्वयंपाक पण करून झालेला आहे, चपात्या राहिलेल्या होत्या ना त्या सुद्धा केलेल्या आहेत, आणि रस्सा तुम्हाला जवळून दाखवते किती मस्त तरंग आलेले आहे. तर बघू शकता तुम्ही, खूप छान अशी ना आपल्या मच्छीच्या रश्श्यावरती तरंग आलेले आहे. गावरान पद्धतीनंच केलेला आहे रस्सा, पण छान असं 5 ते 6 मिनिटं झाली ते आपण पीस सोडलेले आहेत त्या रश्श्यामध्ये. तर पीस सुद्धा आता शिजलेले आहेत. रस्सा सुद्धा बंद करते. आता सर्वजण आम्ही जेवण करून घेतो, सगळं जेवण झालेलं आहे आता. तर चला मच्छी कशी लागते ते तुम्हाला सांगते. आता रात्रीच्या 10:30 वाजलेले आहेत. आम्ही सर्वांनी जेवण केलं. तर मच्छी जी फ्राय केलेली होती ना ती मुलांना एवढी आवडली की खरंच खूप छान झालेली आहे. तर क्रिस्पी झालेली होती. तुम्हाला म्हटलं ना मच्छी अशी तळायची म्हणजे मच्छी खूप छान अशी क्रिस्पी तयार होते. तुम्ही कोणतीही मच्छी आणली ना तर अशी तुम्ही फ्राय करा. मी त्यात लिंबू वगैरे काही टाकत नाही. काही जण काय करतात लिंबू किंवा चिंचेचा कोळ टाकतात, तर मी काय टाकलं नव्हतं. साधी सिंपलच अशी ना फ्राय केली. रवा आणि कॉर्नफ्लॉवर वापरायचं, म्हणजे मच्छी आपली कडक तयार होते, क्रिस्पी तयार होते. तर चला मच्छी मुलांना आवडली, मला पण आवडली, आणि छान असं जेवण झालेलं होतं. सगळंच मस्त असं झालेलं होतं. रस्सा पण मस्त झालेला, पातळच रस्सा केलेला, गावरान पद्धतीचा मस्त छान असा पातळ रस्सा केलेला. तोच एवढा टेस्टी लागला ना, खूप भन्नाट असा रस्सा लागला, गरम गरम एकदम होता. तर चला म्हटलं मिस्टर यायचे आहेत अजून, तर एडिटिंग करायची आहे मला. तर मी आता एडिटिंग करून घेते मिस्टर येईपर्यंत. तर किचनवरचं पण सगळं काम माझं आवरलेलं आहे. भांडी घासली, झाडू मारला, त्यानंतर सगळा किचन ओटा वगैरे पुसून क्लीन करून घेतला. आता सकाळच्या 7:30 वाजलेल्या होत्या. ओंकार कॉलेजला चाललेला होता, तर त्याला डबा वगैरे करून दिला. त्यानंतर तो बॅगमध्ये डबा ना भरून ठेवतोय आणि चाललेला आहे कॉलेजला. तर हा व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवसाचा येतोय तुम्हाला. दुसऱ्या दिवशी सकाळचा शूट केलेला होता. तर मुलं वगैरे गेली, ओंकार कॉलेजला गेला, विघ्नेश ट्युशनला गेला. विघ्नेशला सुट्ट्या आहेत कारण 10वीच्या परीक्षा आहेत, त्यामुळे सुट्ट्या दिलेल्या आहेत. तर मी गाणी लावलेली आहेत स्वामी समर्थांची, आणि मस्त छान अशी ना देवपूजा करून घेत्या. देवपूजा वगैरे करून झाली. त्यानंतर फुलं पण आणलेली होती मार्केटमधून, ती सुद्धा म्हटलं आता देवांना घालावी. देवपूजा तुम्हाला दाखवते जवळून कशी केलेली आहे. दुपारच्या 2 वाजलेले आहेत. घरातलं सगळं काम आवरून घेतलं. तर म्हणलं सामान आणलेलं आहे काल डीमार्टचं, ते मला ठेवायचं आहे. तर बऱ्याच ताईंच्या मला कमेंट आलेल्या होत्या की ताई तुम्ही सामान कमीत कमी खर्चामध्ये कसं भरता डीमार्टचं ते आम्हाला सांगा. तर म्हटलं चला मी सामान आणलेलं आहे आणि ठेवायचं आहे, त्यामुळे म्हटलं तुम्हाला पण दाखवू की सामान मी काय आणते आणि कसं आणते आणि कमी खर्चामध्ये कसं सगळं हे मॅनेज करते ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. आपल्या पैशाची बचत कुठं करायची, कशी करायची ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ खूप छान होणार आहे, कारण काहीतरी तुम्हाला यातून ना शिकाय भेटणार आहे. तर तिथं बघू शकता डीमार्टचं सामान हे आणलेलं आहे. तर रात्री मी डीमार्टला गेलेली होती, पण यायला मला घरी उशीर झाला. 5 वाजता डीमार्टला गेलेली, 7:30 वाजले मला घरात यायला. तिथून पुढे आल्यानंतर स्वयंपाक केला, त्यामुळे हे सामान काही ठेवलंच नव्हतं. तर म्हटलं आता चला ठेवूया आणि तुम्हाला पण दाखवू की मी कमी खर्चामध्ये कसं सामान भरते, आणि आपल्या जास्त पण पैसे वाया घालवायचे नाहीत असे कशाला पण, ते पण तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. शेंगदाणे 2 किलो आणलेले आहेत बघा. 2 किलो 36 ग्रॅम आहेत, म्हणजे 2 किलो आहेत. तर हे मला 2 महिने जातात, कारण मी खोबऱ्याचा पण मसाला वापरते. अर्धा किलो खोबरे ना मला महिन्याला लागतं, त्यामुळे 1 किलो एका महिन्याला, 2 किलो 2 महिन्याला शेंगदाणे. तर हे 2 किलो शेंगदाणे आणलेले आहेत. तर जास्त उपवास पण नाहीत आमच्या घरात, फक्त माझेच उपवास ना 4 आहेत महिन्यातून. म्हणजे मंगळवार माझा असतो ना
त्यामुळे. त्यानंतर सुका वाटाणा छोटा काळा, तो पण आमच्या घरामध्ये खूप सर्वांना आवडतो, त्यामुळे अर्धा किलो आणलेला आहे. तो पण महिनाभर जातो हा वाटाणा. आणि ही मसूरची डाळ, ही मला ना 1-1.5 महिना जाते. 1 किलोला 200 ग्रॅम कमी आहे, म्हणजे 800 ग्रॅम आहे ही. तर ही मला 1-1.5 महिना जाईल. मसूरची डाळ काय होतं, अडचणीला मसूरची डाळ पडदिशी करता येते, सुकी भाजी किंवा पातळ भाजी, त्यामुळे मी मसूरची डाळ आणत असते. तर आणलेली आहे ही. त्यानंतर हे बिर्याणी तांदूळ आणलेले आहेत बघा, 1 किलो 400 ग्रॅम, म्हणजे 1.5 किलो आहेत. तर बिर्याणी बनवायची होती ना, मागं मुलं म्हणत होती की बिर्याणी पाहिजे मम्मी, म्हणून हे आणलेले आहेत 1.5 किलो. तर ह्या 2 बिर्याणी होतील ह्यामध्ये 1.5 किलो मध्ये. त्यानंतर सोसायटी चहा पावडर, ही मला महिन्याला लागते 1/2 किलो. त्यानंतर सोया आणलेला आहे 2 पॉकेट. तर एका महिन्याला 1 लागतं, दुसऱ्या महिन्याला 2, म्हणजे हे 2 महिन्याला 2 लागतात. त्यानंतर टाटा नमक एका महिन्यासाठी 1 किलो. त्यानंतर तूर डाळ आणलेली आहे 1 किलो 116 ग्रॅम आहे. तर ही मला ना 1.5 महिना जाते. तिच्या डाळीचा वापर खूप होतो, शेवग्याच्या शेंगामध्ये घालायला लागतो, कधी पिवळी डाळ करावी लागते, कधी दुसरी म्हणजे कुठली भाजी असली कांद्याची पात वगैरे त्यामध्ये घालायला लागते. तर त्यामुळे तुरीची डाळ जास्त लागते. तर तुरीची डाळ अशी पिवळी पण आम्ही जास्त करत नाही, कारण आम्हाला आवडत नाही जास्त. कधीतरी खातो आम्ही, असं नाही आवडीनं खातो, छान लागते कधीतरी, पण रोज आवडत नाही. काहींच्या घरी काय असतं की रोज पिवळी डाळ असते, म्हणजे चांगली असते आपल्या शरीरासाठी, पण पित्त वगैरे होतं ना, त्यामुळे आम्ही जास्त काही खात नाही पिवळी डाळ. कधीतरी आवडीनं आपलं पिवळी डाळ खातो. त्यानंतर अर्धा किलो खोबरं आणलेलं आहे. तर तुम्हाला म्हटलं ना मी, मला महिन्याला लागतं अर्धा किलो खोबरं. तर हे अर्धा किलो आणि 1 किलो शेंगदाणे महिना माझा जातो. त्यानंतर चवळे आणलेले आहे अर्धा किलो, ही पण मला महिन्याला लागते अर्धा किलो. त्यानंतर मटकी आणलेली आहे अर्धा किलो, ही मला काही महिनाभर एवढी सगळी लागत नाही, कारण मटकीला मोड आल्यानंतर खूप सारी मटकी होते, त्यामुळे ही 2 महिने तरी मला मटकी जाईल. आणि ही आहे बडीशेप. बडीशेप कसं जेवण केल्यानंतर, बडीशेप खाल्ल्यानंतर जेवण पचन होतं, त्यामुळे 2 बडीशेप आणलेले आहेत 2 प्रकारच्या. आणि ह्या मिक्स करायच्या, म्हणजे छान अशा लागतात. एक गोड आहे, एक जरा अशी तिखट असल्यागत आहे, त्यामुळे 2 प्रकारचे आणलेले आहेत. तर ह्या मिक्स करणार, म्हणजे ही 1-2 महिना जाईल. त्यानंतर हा बेकिंग सोडा आणलेला आहे. बघू म्हटलं आता साफसफाई करायची आहे, तर मला बेकिंग सोडा पण लागतो ना, त्यामुळे घेऊन आलेले आहे. तर किती ग्रॅमचा आहे, 200 ग्रॅमचं एक पॉकेट आहे. त्यानंतर आणलेला आहे पावटा, सुका पावटा असतो ना, तो अर्धा किलो आणलेला आहे. हा मला 2-3 महिने जाईल, कारण पावट्याची भाजी सारखी नसते. थोडं एकदम पावटं घातलं की त्याला मोड आणायचं, आणि पातळ भाजीलाच आम्ही वापरतो, सुक्या भाजीला नाही वापरत. आणि हे बघा, रिन साबण महिनाभर 4 लागतात. त्यानंतर नंबर 1 साबण घरामध्ये 2 आहेत, आणि हे आणलेले आहेत 4, म्हणजे महिन्याला 4च लागतात, पण एक्स्ट्रा 2 आणलेले आहेत, पहिले आहेत, त्यामुळे 4 हे आणलेत. तर 4 लागतातच महिन्याला. आणि रिन साबण पण मला 4 लागतात. तसं म्हणायला गेलं तर रिन साबण अजून 2 आहेत घरात पहिले, तर 4 आणले म्हटलं बस होते. मला साबण खूप लागतो, निरमा पावडर आणि साबण खूप लागतो. त्यानंतर पॅराशूट बॉटल आणलेली आहे, ह्यावेळेला वेगळी आणलेली आहे बघा, कोको मोनोरेस असं म्हणजे नाव आहे त्याचं पॅराशूटची. तर ही मोठी का आणलेली आहे, कारण 2-3 महिने जाते. मी तर सारखे काही केसांना लावत नाही, कधीतरी लावते. माझं दुसरं आहे ते, त्यामुळे मी सारखं लावत नाही. लावते पण कधी महिन्यातून एकदा लावते, किंवा 1.5 महिन्यातून एकदा लावते. माझ्या केसांना बघायचं कधी तेल नसतं, असं लावलं तर एकदम कमी लावते, आणि सकाळी धुवून टाकते, संध्याकाळी लावायचं आणि सकाळी धुवून टाकायचं. आणि 2-3 महिने मग पुरते मला बॉटल ही तेलाची, कारण मुलं लावतात आणि मिस्टर, तेलांनाच त्या लागतं. तर मोठी बॉटल आणायची. मी मोठी बॉटल काय आणलेली आहे, आपल्याला परवडतं. मोठी बॉटल आणली ना तर आपल्याला ह्यामध्ये फ्री भेटतं, त्यामुळे मोठी बॉटल आणायची. छोटी बॉटल आणली की छोट्या बॉटलचं पैसे पण काउंट करून घेतात, त्यानंतर कमी तेल भेटतं.
कारण मेंदू वगैरे घालायचं होतं म्हणून. खरं मुलं म्हटलीच नको म्हणून काय घातलं नाही. आणि ही बघा साखर आणलेली आहे, 2.5 किलो साखर आहे. 2 किलो 590 ग्राम, म्हणजे 2.5 किलोला जास्त आहे थोडीशी. तर 2.5 किलो साखर मला महिनाभर जाते. सकाळचा एकदा असतो ते पण मुलं कधी पितात न पितात, आणि संध्याकाळचा फक्त मीच पिते. कधीतरी मुलं पितात ना तर पितच नाही. पाहुणं पण येतं काय होतं, त्यासाठी 2.5 किलो लागतेच मला साखर महिन्याला. त्यानंतर पोहे आणलेले आहेत तर ते बघा. तर पोहे मला महिन्याला लागतातच 1.5 किलो. तर 1 किलो 348 ग्रॅम आहे. तर 1.5 किलो पोहे लागतात, कारण नाश्ता वगैरे असतो मुलांना करावा लागतो त्यामुळे. आणि शाबू बघा किती आहे हा, 1 किलो 324 ग्रॅम, म्हणजे हा 2 महिने मला जाईल. अर्धा किलो शाबू मला महिन्याला लागतो. पाव किलो आणला शाबू की 2 उपवास माझे होतात, कारण मला शाबू जास्त आवडत नाही. केला तर त्यात जास्त बटाटा घालून मुलांना वगैरे देते, कारण मुलांना आवडतो म्हणून. हा 1 किलो आहे ना, तर मला 2 महिने जाईलच हा. त्यानंतर तुम्हाला दाखवते, हे आणलेलं आहे विम लिक्विड भांडे घासायला. तर असा पाऊच घेऊन यायचं, म्हणजे आपल्याला परवडतं. पाऊच मधलं आपण लिक्विड आणलं ना की पाऊच जास्त पैसे धरलं जात नाहीत. बॉटल आणली आपण की बॉटलचं पैसे खूप म्हणजे 4-5 रुपये किंवा 10 रुपये एक्स्ट्रा घेतात. त्यामुळे असं पाऊच आणायचं. एकदाच फक्त बॉटल आणून ठेवायची आणि त्यामध्ये लिक्विड काढून घ्यायचं. म्हणजे पाऊच आणला म्हणजे आपल्याला परवडतं, म्हणून मी असं मोठं पाऊच आणते बघा. 90 रुपयाला हे पाऊच आहे. आणि हे कम्फर्टचं एक पाऊच आणलेलं आहे मोठं. तर मला जाईल 3 महिने तरी जातं हे मला. मी खूप वेळ असा आणलेला आहे पाऊच मध्ये. 270 रुपयाला हे आहे आणि 3 महिने जातात. ही बॉटल आहे का नाही 1 लिटरची, ती 1च महिना फक्त जाते. तर म्हणून असं ना पाऊच मध्ये आपण कधी घ्यायचं. पाऊच मध्ये असं लिक्विड असताना पाऊच मध्ये घ्यायचं, बॉटल मध्ये घ्यायचं नाही. बॉटल मध्ये घेतलं की आपल्याला महाग पडतं. तर एवढं सामान भरलेलं आहे. ह्या सामानाचं बिल आहे ना 3700 रुपये झाले बघा एवढ्या सामानाचं. आणि ह्यामध्ये काय रात्री आणलेलं दूध आणलेलं गरम केलेलं रात्री, एवढंच एक्स्ट्रा आणलेलं होतं, दुसरं काय आणलं नव्हतं. मग तुम्ही मला एवढं सामान आणलेलं आहे, दुसरं बाकीचं काही लागत नाही का? तर मी काय करते, ह्यातलं काय राहील ना सामान, तर पुढच्या महिन्यामध्ये ते मी ह्यातलं काय आणत नाही जास्त करून, मग दुसरं सामान घेऊन येते. म्हणजे जे आपल्याला लागणार आहे ते ह्यात आता काय काय नाही ते घेऊन येते. एवढं सामान मला लागतं बघा महिन्याला. आणि ह्यातलं सामान काय राहतं आपलं, काय सगळं संपतं असं नाहीये. सामान यातलं काय काय राहतं. मग ह्यातलं सामान जे राहिलेलं असतं ना ते पुढच्या महिन्यात आणत नाही. पुढच्या महिन्यात जे नसतं ना घरामध्ये ते घेऊन येते. आणि कधीही तुम्ही लिक्विड घ्या, पॅराशूट बॉटल घ्या, म्हणजे मोठी घ्यायची पॅराशूट बॉटल. आपल्याला असं पण कायम महिन्याला घ्यायलाच लागते बॉटल तेलाची. तेल हे कायमचं लावावंच लागतं डोक्याला, किंवा लिक्विड हे आपल्या घरात लागतंच भांडे घासायला कायमचं. त्यामुळे पाऊचच घेऊन यायचं, बॉटल नाही आणायची. त्यानंतर कम्फर्ट हे तुम्ही वापरत असाल तर आणा. तर कम्फर्ट मी कायमची वापरते, कारण कपड्यांचा वास ना शेंट मारल्यागत सेम येतो. म्हणून मी काय करते, कपडे धुतली की पिळायच्या वेळेला थोडंसं कम्फर्ट टाकायचं पाणी मिक्स करून. एवढा छान वास येतो ना कपड्याचा. एवढे आपण 2 दिवस जरी अंगावरती घातली ना तरी सुद्धा त्या कम्फर्टचा वास जात नाही. एवढा छान वास मस्त येतो, म्हणून मी कम्फर्ट आणत असते. तर एवढं बघा सामान आणलेलं आहे. बऱ्याच ताईंच्या मला कमेंट आलेल्या होत्या की ताई आमचा खर्च खूप होतो, मॉल मध्ये गेल्यावर डीमार्ट मध्ये गेल्यावर सामान आणायला 3000चं सामान घ्यायला गेलो की 4000ची खरेदी होत्या. तर ते कशामुळे होते, आपण जेव्हा सामान आणायला जातो ना जेवढं आपल्याला पाहिजे ना तेवढं सामान घेऊन यायचं. जेवढ्या आपल्याला वस्तू लागतात ना तेवढ्याच घेऊन यायचं. ज्या काही आपल्याला वस्तू लागत नाहीत ना त्या घ्यायच्या नाहीत. त्यामुळेच आपला पैसा सगळा खर्च होतो. म्हणजे असं म्हणत नाही मी तुम्ही घेऊ नका, घ्या, पण ज्या वस्तूचा उपयोग होणार आहे लागणार आहे त्याच वस्तू घ्यायच्या. नाही तर घरात आणायचं, त्यातलं थोडंसं घ्यायचं आणि राहिलेलं जास्त दिवस पडून राहणार आणि ते फेकून द्यायचं. असं नाही करायचं. जी वस्तू कायमची आपल्याला लागणार आहे ती घ्यायची. आणि जी वस्तू आपल्याला घ्यायचीच आहे ना म्हणजे आवडीनं, तर ती छोटी बघून घ्यायची. मोठी घेऊन आपण घरात आणून ठेवायची मग टाकायची, तसं करायचं नाही. कारण पैसा आपला तसा ना खूप वेस्ट जातो. त्यामुळे ज्या वस्तू लागणार आहेत ना तेवढ्याच घेऊन येते. ज्या वस्तू लागत नाहीत त्या मी घेऊन येत नाही. आणा, टाकून द्या, हे खर्च करीत बसायचं नाही. आपल्यालाच म्हणजे पैशाचा होतो. त्यामुळे जेवढे लागतात तेवढ्याच आणते मी. सामान हे सगळं टॉकीमध्ये ठेवून देते. हे सामान काही भरणीमध्ये वतून ठेवणार नाही, कारण मी गावात आल्यापासून म्हणते साफसफाई घराची करायची, पण साफसफाई करायला टाइमच म्हणजे दिवसच निघाला झालाय. कारण पाणीच पूर्ण झाले, पाणी खूप कमी येते आणि उन्हाळा पण आता लागलेला आहे.
येते. आमच्या इकडे तर कायमच म्हणजे पाण्याचं टंचाई आहे आणि आता तर उन्हाळा लागलाय त्याच्यामुळे तर कमतरता जास्तच वाचत्या पाण्याची. तर बघू आता साफसफाई कधी काढायला वेळ भेटतोय. पण आता हे सामान ठेवून देते, एका स्टॉकीमध्ये ठेवणार आहे. सगळ्या भरणीमध्ये काही सगळं ठेवणार नाही, भरण्या वगैरे मला घासायच्या आहेत म्हणून नंतर ठेवणार आहे. आता थोडं सामान आहे पहिलं, त्यामुळे मी काय आता सामान काढणार नाही. जे लागणार आहे ना तेच काढणार आहे. मला मीठ वगैरे लागेल आणि चहा पावडर लागणार आहे, ती काढते आणि सगळं सामान मग टॉकीमध्ये आहे असं भरून ठेवते. व्हिडिओ मी इथंच संपवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ